एक्स्पोसॅट उपग्रहाचं थोड्याच वेळात प्रक्षेपण। मुंबईमधल्या तेजी सोमय्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या प्रायोगिक सॅटेलाइटचंही प्रक्षेपण होणार। नवीन वर्षाचं जगभरात जल्लोषात स्वागत। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं। दगडूशेठ, शिर्डी आणि मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भक्तांची गर्दी। पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206वा शौर्य दिनाचा उत्साह। अभिवादनासाठी भीम अनुयायांची गर्दी। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन। ठाण्यामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त रक्तदानाची 29 वर्षांची परंपरा कायम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं रक्तदान। रविकांत तुपकर बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवणार। ही लढाई राजवाडा विरुद्ध गावगाडा अशी असेल, रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया। राम मंदिर उद्घाटनानंतर राज्यात केवळ एकच पक्ष विरोधात असेल। महाविकास आघाडीतील 2 पक्ष भाजपला पाठिंबा देतील, आमदार रवी राणा यांचा दावा। प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून राज्यातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर। बंदमध्ये अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघाचाही सहभाग। सरकारच्या निषेधार्थ इंधन वाहन चालकांचा गेल्या 3 दिवसांपासून संप। संपामुळे राज्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता। शारजा इथून आणलेली 2 किलो सोन्याची पेस्ट नागपूर विमानतळावर जप्त। 1 जण अटकेत। बेल्टमध्ये लपवली गेली होती सोन्याची पेस्ट। राज्यात लाचखोरीत नाशिक विभाग अव्वल। वर्षभरात सर्वाधिक 163 जणांवरती कारवाई। नाशिक पाठोपाठ पुणे आणि छत्रपती संभाजीनगरचा नंबर। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 2 आणि 3 जानेवारीला तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळचा दौरा। अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।